नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी कविता, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये। आज तुम्हाला सांगणार आहे की लेट मी आणि लेट्सचा वापर करून आपण छोटी छोटी इंग्लिश वाक्य कशी बनवू शकतो आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा वापर बोलताना कसा करू शकतो। बघा तर मग लेट मी काय दर्शवतं? परमिशन। जर आपल्याला कुणाला संमती मागायची असेल, सहमती मागायची असेल तर आपण लेट मीचा उपयोग करू शकतो। तर लेट मीचा उपयोग करून कशी वाक्य बनवायची बघा तर लेट मी गो देअर, मला तिथे जाऊ द्या। लेट मी डू द वर्क, मला काम करू द्या। लेट मी प्ले फुटबॉल, मला फुटबॉल खेळू द्या। लेट मी राईट अ लेटर, मला पत्र लिहू द्या। लेट मी रीड द बुक, मला पुस्तक वाचू द्या। लेट मी सिंग अ सॉन्ग, मला गीत गाऊ द्या। त्यानंतर लेट्सचा उपयोग करून आपण कसे वाक्य बनवू शकतो ते बघूया। त्याआधी बघा, लेट्सचा वापर आपण कधी करत असतो? एखादं कार्य जर आपल्याला एकत्रितरित्या करायचं असेल तर तेव्हा आपण लेट्सचा वापर करत असतो। तर लेट्स गो होम, चला घरी जाऊया। लेट्स हेल्प द पुअर, चला गरिबांना मदत करूया। लेट्स अरेंज अ मीटिंग, चला बैठकीची व्यवस्था करूया। लेट्स मीट द प्रिन्सिपल, चला प्रिन्सिपलची भेट घेऊया। लेट्स एन्जॉय द पार्टी, चला पार्टीचा आनंद घेऊया। लेट्स प्ले क्रिकेट, चला क्रिकेट खेळूया। अशा पद्धतीने आपण भरपूरशी वाक्य वापरू शकतो आणि त्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे की लेट मी नंतर आणि लेट्स नंतर आपण मुख्य क्रियापदाचं नेहमी पहिलं रूपच वापरायला हवं। तर आपल्याला पहिलं रूपच वापरणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने भरपूरशी वाक्य आपण इंग्लिशमध्ये बनवू शकतो आणि त्याचा बोलण्याकरता वापर करू शकतो। आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा कमेंट करून। आणि सर्व व्ह्यूअर्सला माझी कळकळीने विनंती आहे की सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्याचा फायदा मला नक्कीच होईल। आणि पुन्हा भेटूया या चॅनलवर चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये। तोपर्यंत सर्वांचा दिवस शुभ जावो ही आशा बाळगते आणि माझा जो विषय होता आजचा त्याला सध्याचा पूर्णविराम देते। नंतर पुन्हा बघूया लेट देम, लेट हिम, लेट अस चा उपयोग करून आपण आणखी काही वाक्य कशी बनवू शकतो आणि त्याचा बोलण्यासाठी आपण कसा वापर करू शकतो हे नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की बघूया। धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल। पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये।